सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा शांतिर्भवतु मे सदा। जय बोलो देवादिदेव मूलनायक श्री आदिनाथ भगवान की, अनंत सिद्ध प्रेमिष्ठी भगवान की, चारित्र चक्रवर्ती प्रतिमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल्यनगर आचार्य गुरु श्रीमती सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्र प्रभु सागर जी महाराज की, समस्त मुनि संघ की, आपण इथं छेडाला हा ग्रंथ पाहत आहोत आणि याच्यामध्ये सर्वजण जाणतात ते पंडित दौलतरामजी यांचं छेडाला आवाज व्हायला आणि दौलतरामांच्या अगोदर दौलतरामांनी पंडित बुज्जनजी यांचं छेडाला बघून त्यांनी केले होते आणि पंडित बुज्जनजी यांनी पंडित ज्ञानत्राय यांच्या छेडाला बघून त्यांनी ग्रंथ निर्माण केले होते। पंडित ज्ञानत्रायजी 18व्या शतकातील होते आणि ह्या 18व्या शतकामध्ये त्यांनी ग्रंथाचा प्रारंभ केला। त्याच्यामध्ये मंगलाचरण स्वरूप ओंकार मझार पंच परमपद वसत है, तीन भुवन मी सार वंदो मनवच काय कर। मंगलाचरण स्वरूप त्यांनी सांगतात की संपूर्ण लोक में ओंकार अर्थात ओम, ह्या ओममध्ये पंचपरमेष्ठी विराजमान आहे आणि हे पंचपरमेष्ठी तीन लोक में जो सार है, या तीन लोकांमध्ये उत्तम वस्तू, सार म्हणजे उत्तम वस्तू, हे पंचपरमेष्ठी आहे आणि ह्या पंचपरमेष्ठीला मी मन वचन कायपूर्वक नमस्कार करतो असं इथं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये प्रथम ढाल झाली होती, आज द्वितीय ढाल पाहायचं आहे। रेजिय यह भव नर पाय, कुल जाति विमल तु आय, जो जैन धर्म नहीं धारा, सब लाभ विषय संगहारा। द्वितीय ढालीमध्ये सांगत आहे की हे भव्य जीव, यह नर भव मिला, उसमें सात सात निर्मल कुल जाति सौंदर्य रूप मिला है। ह्या दुसऱ्या ढालीतील प्रथम गाथेमध्ये सांगत आहे की हे मनुष्यभाव मिळालेला आहे आणि या मनुष्यभावामध्ये त्याच्यासोबत उत्तम कुल मिळालेलं आहे, उत्तम जाती मिळालेलं आहे, सुंदर रूप आणि निरोगी शरीर मिळालं आहे। किंतु यदि तूने जैन धर्म को धारण नहीं किया, भव सब लाभ को तूने इंद्रिय विषयों में सात और सप्त व्यसनों के भोग में लगा दिया, तू सब कुछ हार गवाया है। हे उत्तम नर मिळाल्यानंतर, मनुष्यभाव मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये उत्तम जाती, उत्तम कुल, अतिशय सुंदर शरीर, निरोगी काया, हे सर्व काही मिळाल्यानंतर त्याचा जर का आपण सदुपयोग नाही करून घेतलो तर हे मनुष्यभाव मिळूनसुद्धा त्याचा काहीसुद्धा फायदा होणार नाही। म्हणून ह्या उत्तम कुलामध्ये आल्यानंतर जैन धर्म याला आपण धारण करायला पाहिजे आणि ह्या जैन धर्माला धारण करून ह्या मनुष्य पर्यायाचं सार्थकता करून घ्यायला पाहिजे। कारण मनुष्यभावाची सार्थकता
त्याच वेळी होणार आहे ज्या वेळेला आपण व्रत, संयम, त्याग याच्या माध्यमातून आपण त्याचं लाभ करून घेणार आहे. आणि सप्तव्यसनापासून लांब राहायला पाहिजे. सप्तव्यसन आहे, 5 प्रकारचे पाप आहे, त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. ते सगळं त्याग करायला पाहिजे. भव सब को लाभ को तुम इंद्रिय विषयों के साथ एक साथ और सप्त व्यसनों में भोग लगा दिया. मग या इंद्रिय सुखाला आपण पंचेंद्रिय भोगामध्ये लावलो आणि मनुष्यभाव सहजतेनं आपण नष्ट केलो आपण. म्हणून जर त्या मनुष्यभावाला नष्ट करायचं नसेल तर त्या मनुष्यभावाचं सार्थकता समजून घेऊन त्याचा आपण लाभ करून घ्यायचा आहे. परत पुढं सांगतात, लकी बात हृदय गहली जे जिन कथित धर्म नित की जे भव दुख सागर को वरिये दुख सुख से नवा का जो तरिये. हे मानव, एक बात को हृदय में धारण करो, जिनेन्द्र कथित धर्म को धारण करो और भव समुद्र के दुख को नष्ट करने के लिए रत्नातर रूपी जहाज से संसार समुद्र से तरने के लिए उत्तम मार्ग है. मग ह्या मनुष्यभावाचं सार्थकता करण्यासाठी जसं पूर्वाचार्यही सांगतात की एक हृदयामध्ये ही गोष्ट कायमस्वरूपी ठेवा की जे जिनेंद्र भगवंताने सांगितलेला धर्म आहे. जसं आपण चत्तारी मंगलम, अरिहंता मंगलम, सिद्धा मंगलम, साहू मंगलम, केवली पंडतो धम्म मंगलम असं म्हणतो. ते केवली पंडतो धम्म मंगलम म्हणजे काय आहे? केवली प्रणित सांगितलेला धर्म मंगल आहे. मग केवली कोणकोण आहेत? केवलींचे 7 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 7 प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये 5 कल्याणकवाले केवली, त्याच्यामध्ये 5 कल्याणकवाली केवली, 3 कल्याणकवाले केवली, 2 कल्याणकवाले केवली, अंतकृत केवली, उपसर्ग केवली, मुख केवली, सामान्य केवली असे 7 प्रकारचे केवली आहेत. मग त्या 7 केवलीमध्ये 5 कल्याणकवाले तर नियमानं भरत ऐरावत क्षेत्रामध्ये तर आहेत केवली. 2 कल्याणकवाले, 3 कल्याणकवाले हे नियमानं विदेश क्षेत्रामध्ये आहेत. 5 कल्याणकवालेही आहेत. त्याच्यासोबत 3 कल्याणकवाले, 2 कल्याणकवाले केवलीसुद्धा असतात. आणि उपसर्ग केवली, अंतकृत केवली, सामान्य केवली हे असे 7 प्रकारचे केवली आहेत. आणि हे 7 प्रकारच्या केवलींनी जो जिनधर्म सांगितलेला आहे त्या जिनधर्माला आपण ग्रहण करून हे मंगल स्वरूप आहेत. त्या जिनधर्माला ग्रहण करून आपण भवसमुद्र पार करू शकतो किंवा जे अनंत संसार रूप आहे दुःख, त्या दुःखाला नष्ट करून रत्नतरूपी जहाज याच्याद्वारे म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. सम्यक चारित्र्य त्याच वेळी प्राप्त होतं ज्यावेळेला आपण महामुनिराज होऊन उत्तम सल्लेखना धारण करून समाधी साधना करून लवकरात लवकर मोक्षाला जाऊ शकतो. आणि हे सम्यक चारित्र्याच्या द्वारेच, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या द्वारेच आपण संसाररूपी समुद्रातून ह्या रत्नत्ररूपी जहाजाच्या माध्यमातून आपण संसारातून पार होऊ शकतो. परत पुढे सांगतात, ले सुद विषय रस भरिया भ्रम मोहने मोहित करिया विदिने जब दाई गुरम गुमरिया
तब नरक भूमि तू परेसिया। अर्थात हे हंस, हे जीव, अब विधि बतलाते हैं कि तूने कभी बुद्धि नहीं लगाई, सो विषयों के रस में फंसे रहे। विषयों के रस अर्थात मोह मद के प्रभाव से मोह के भ्रम में रहे, फिर भाग्य से दुर्भाग्य से संसार में घूमते रहे, फिर घूमकर नरक में पटक दिए गए। ह्या संसारामध्ये फिरण्यासाठी काय सांगितले? मोहच्या माध्यमातून हा जीव फिरलेला आहे संसारामध्ये. म्हणून आचार्य भगवान सांगतात की जर क्या ह्या जीवाला संसारातून भ्रमण नष्ट करायचं असेल तर जसं पूर्वाचार्यांनी सांगितलेलं आहे त्या प्रकारे आपलं जे बुद्धिमत्ता आहे किंवा आपलं जे ज्ञान आहे, चारित्र्य आहे, हे जैन धर्मामध्ये लावायला पाहिजे. आणि ह्या जीवानं कधीही जैन धर्मामध्ये बुद्धी किंवा एकाग्रचित्त नाही केल्यामुळं तो इंद्रियांच्या विषयामध्ये असं फसत गेलेला आहे की मोहरूपी मदिरा पेलेला आहे. आणि ही मोहरूपी मदिरा म्हणजे काय आहे? असंयम, अज्ञान, मिथ्यात्व, प्रमाद, योग याच्याद्वारे एक असं विशिष्ट मद होत आहे की त्या मदाच्याद्वारे हा जीव अनादिकालापासून फिरायला आहे. संसारामध्ये मद म्हणजे दारू किंवा अहंकार. लौकिक जीवनामध्ये पाहिलं तर दारूची नशा जास्तीत जास्त 6 तास 12 तास, त्याच्यापेक्षा जास्त काही राहत नाही, ते नियमानं उतरते. परंतु मोहरूपी मंदिर असे आहे की अनादिकालापासून याची नशाच उतरलेली नाही. म्हणून मोहरूपी मदिरा किंवा मोहरूपी मद याच्यामुळं हा जीव अनादिकालापासून फिरत आलेला आहे. आणि त्याच्याच निमित्तानं हा जीव फिरत फिरत नरकामध्ये गेलेला आहे. आणि नरकामध्ये अनंत दुःखाला तो प्राप्त होत आहे. म्हणून परत पुढं पंडितजी सांगतात की अब नर कर धर्म लगाऊं, जब लो धन यौवन चाहूं, जब लो नहीं रोग सतावे, तो ही काल न आन न पावे. हे आत्मन, अब मनुष्य पर्याय में धर्म का सहारा लो. जब तक यौवन म्हणजे तरुणपण, यौवन प्रौढ़पन है, धन को चाहता है, तब तक धर्म कर लो. धर्म तभी तक कर पाओगे जब तक रोग से मुक्त है और जब तक आयु कर्म शेष है. पंडित जी सांगत आहे की हे आत्मा, हे भवजीवा, आता हे मनुष्य पर्याय मिळाल्यानंतर धर्माचं सोबत किंवा धर्माची साथ घ्यायला पाहिजे. धर्मच आपल्याला संसारापासून पार करण्यासाठी निमित्त आहे. आणि हे मनुष्य पर्याय मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये किती अवस्था आहेत? बालपण किती आहेत? 4 आहेत. लक्षात आहे तुमच्या? पंडित दौलतरामजींनी 3 अवस्था सांगितली: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण असं सांगितले. परंतु आत्मानुशासन ग्रंथामध्ये आचार्य सोमदेव सूरीने 4 अवस्था सांगितले: बालपण, तरुणपण, प्रौढपण आणि म्हातारपण.
इथं ध्यानातरायजीने इथं जवानी म्हणजे तरुणपण आणि प्रौढपण इथं दोन अवस्था घेतलेल्या आहेत. म्हणजे तरुणावस्थामध्ये प्रौढावस्थामध्ये हिने विशेष घेतलेत. परंतु पंडित दौलतरामजीने 3 अवस्था सांगितले: बालपण, तरुणपण, म्हातारपण. आणि आचार्य सोमदेव सुरीने आत्मानुशासनामध्ये 4 अवस्था सांगितले. बालपण जसं 18व्या वर्षाच्या आत बालक, अज्ञान बालकच मानलं जाते. 18 वर्षाच्या पुढं किमान 25-30पर्यंत तरुणपण मानलं जातं. आणि 25-30च्या पुढे आणि 60च्या आत किंवा 60पर्यंत प्रौढपण मानलं जाते. आणि 60 वर्षाच्या पुढे म्हातारपण मानलं जाते. बालपणामध्ये हेय उपादेय याला पूर्णपणे जाणून न घेतल्यामुळं त्याच्या माध्यमातून अनेक चुका होतात. अज्ञानतेमध्ये अनेक विपरीत क्रिया करतो. तरुणावस्थामध्ये इंद्रिय विषयाच्या भोगामध्ये हा जीव वेळ वाया घालवतो किंवा शिक्षणाच्या निमित्तानं किंवा इंद्रिय भोगाच्या निमित्तानं याचं वेळ जात आहे. प्रौढपणामध्ये धनसंपत्ती मिळवण्याच्या निमित्तानं किंवा उपजीविका घर चालवायच्या किंवा धनसंपत्ती मिळवण्याच्या निमित्ताने तो जीव धनाच्याच मागं लागतो किंवा अन्य कार्याच्या मागं लागतो. आणि म्हातारपण अर्थ मृतक सम बुढापण, बालपणे में ज्ञान न लह्यो, तरुण समय तरुणों रह्यो, अर्ध मृतक सम बुढापण, कैसे रूप लखे आपणो. आणि म्हातारपण जसं पॅरलेस झालेल्या माणसाच्या हातामध्ये काठी दिल्यानंतर जसं डगमगतं, तसं वयस्कर झाल्यानंतर शरीर साथ देत नाही. म्हणून धर्माची साथ हे लहानपणापासून करत गेला तर आयुष्यात कधीही चुकणार नाही. कारण लहानपणी ही मातीच्या गोळ्याप्रमाणे आहे. कशाप्रमाणे आहे? मातीचा गोळाप्रमाणे आहे. जोपर्यंत मातीचा गोळा ओला आहे तोपर्यंत त्याला जो आकार देतो तो सहजतेनं ग्रहण करतो. आणि ते परत वाळलं, परत त्याला आकार देण्याचा प्रयत्न केलो तर ते आकार त्याला येत नाही, मोडतं ते. म्हणून लहानपण अति आवश्यक आहे. याच्यामध्ये लहानपणापासून जो धर्मक्रिया करतो अंत समयपर्यंत तो जीव असंख्यात पुण्याला प्राप्त होऊन कालांतरानं दीक्षा घेऊन तो मोक्षालाही जाऊ शकतो. म्हणून ह्या लहानपणापासून तो प्रौढपण किंवा म्हातारपणामध्ये पर्यंत धनसंपत्ती किंवा विषय वासना याच्यामध्येच तो वेळ घालवत गेला. म्हणून जोपर्यंत आपल्याकडं वेळ आहे तोपर्यंत धर्म करायला पाहिजे. कारण धर्म तोपर्यंतच करू शकतो जोपर्यंत हे शरीर निरोगी आहे. हे शरीर निरोगी आहे आणि शरीर जो पण साथ देतं आहे तोपर्यंतच धर्म करायला पाहिजे, व्यसनमुक्त राहायला पाहिजे. आणि जोपर्यंत आयुकर्म याच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत याच्या माध्यमातून आपण आपल्या धर्माचं, आपल्या आत्म्याचं सार्थकता करून घ्यायचं आहे. परत पुढं सांगतात, ऐश्वर्य रू आश्रित नैना, जब लो तेरी दृष्टि फेरना, जब लो तेरी दृष्टि सवाई, कर धर्म लगाऊं भाई. हे नर, हे आत्मन, ऐश्वर्य वैभव से सुख मत हो, आँखों में चमक देख कर जब आँख फिरे उसके पूर्व तक सुख है, तभी तक आँख में चमक है, सो
तब तक धर्म कर लो. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत धर्म करा. धनसंपत्ती, शारीरिक संपत्ती आणि जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत धर्म करायला पाहिजे. जसे लहानपण, तरुणपण आणि प्रौढपण 3 अवस्था सांगल्या, म्हातारपण. ह्या 3 अवस्थामध्ये 3 वस्तू असतात. लहानपणामध्ये वेळ भरपूर असते, ताकद असते, परंतु धनसंपत्ती नसते. तरुणपणामध्ये शारीरिक शक्ती असते, धनसंपत्ती असते, परंतु वेळ मिळत नाही. म्हातारपणामध्ये वेळ असते, धनसंपत्ती असते, परंतु शारीरिक शक्ती नाही. तिन्ही अवस्थामध्ये एक कमी केलेलं आहे. आणि तिन्ही ज्याच्याकडं आहे तो अतिशय धनवान. काय म्हणलं? ह्या तिन्ही वस्तू काय काय सांगितलं? वेळ, धनसंपत्ती आणि शारीरिक शक्ती. तिन्ही अवस्थामध्ये एक एक वस्तू नाही. आणि तिन्ही वस्तू ज्याच्याकडं आहे तो अतिशय पुण्यवान आहे. म्हणून जोपर्यंत ऐश्वर्य, वेळ, शारीरिक शक्ती आहे तोपर्यंत धर्म करायला पाहिजे. आणि ह्या अवस्थामध्ये अतिशय विषय वाचनामध्ये न वेळ जाऊ देता जोपर्यंत शारीरिक इंद्रिय जोपर्यंत प्रबल आहेत, म्हणजे पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय, कर्णेंद्रिय आणि मन जोपर्यंत मजबूत आहेत, बरोबर कार्य करत आहेत, तोपर्यंतच आपण ह्या धर्माचं सार्थकता करून घ्यायला पाहिजे. कारण ज्यावेळी आता कित्येक लोक असे आहेत, धर्म करायची तर भावना आहे, परंतु काही जणांना दिसत नाही, काही जणांना ऐकू येत नाही, किंवा काही जणांना ग्रहण करण्याची क्षमता नाही. म्हणून जोपर्यंत इंद्रिय अधिक काम करत आहेत तोपर्यंतच आपण धर्माचं लाभ करून घ्यायला पाहिजे. परत पुढं सांगतात, ओस बिंदुत्यो यौवन जय हे नर कर धर्म जरा पुन यो हे जो बूढ़ो बैल थके हैं कछु कारच कर न सके है. हे ज्ञानी, जिस प्रकार ओस की बूंद धूप के आने पर शीघ्र नष्ट हो जाती है, उसी प्रकार यह यौवन ही नष्ट होने वाला है. तो आप धर्म कर लो, क्योंकि बूढ़ा बैल कुछ काम नहीं कर पाता है, वैसे ही बूढ़ा मनुष्य भी थक जाता है. जसं पूर्वगाथेमध्ये म्हटलं, अर्धमृतक सम बूढापणो, म्हातारपण झाल्यानंतर शरीर साथ देत नाही. तसं हे तर पंडितजी उदाहरण देतात की हे आत्मन ज्या प्रकारे ओस बुध, म्हणजे जसं पाण्यावर धोकेचं बिंदू, बिंदू एकात पडलेला आहे, सूर्योदयाच्या वेळेला ते ओस बिंदू मोत्यासारखं अतिशय सुंदर चमकत असतं. काय करत असतं? अतिशय सुंदर चमक दिसतं त्याच्यामध्ये. परंतु जसं जसं सूर्य वर येतो आणि सूर्याच्या उष्णतेनं बिंदू काय होतं आहे? मोठं होतं आहे. काय होतं आहे? हळूहळू उडून जाते, कमी होते. जसं ओस की बूंद म्हणजे धुक्याचं बिंदू उन्हाच्या प्रभावानं लवकर नष्ट होऊन जातं. त्याच प्रकारे हे तरुणपण सुद्धा लवकर नष्ट होण्यासारखं आहे. असा कुठला जीव आहे की जो म्हातार झालाच नाही कधी, किंवा कायमस्वरूपी बालपण राहिले किंवा तरुणपण राहिले नाही.
हां, देवगतीच्या अपेक्षेनं कुठं सांगत आहे मी, देवगतीमध्ये एखादा जीव जन्मल्यानंतर मनुष्यासारखी व्यवस्था नाही तिथं. गर्भात 9 महिने, परत हळूहळू क्रमानं मोठं होणे. एखादा जीव देवगतीमध्ये जन्मला की 48 मिनिटाच्या आत त्याचं पूर्ण शरीर तयार होतं. आणि ते पण केवढं, 16 वर्षाच्या बालकाच्या अवस्था जशी असते अतिशय सुंदर रूप तरुणपण, तसंच 48 मिनिटामध्ये अतिशय सुंदर तरुणपण शरीर तयार होतं. आणि त्या तरुण अवस्था जोपर्यंत त्याचं आयुक्रम संपत नाही तोपर्यंत तिची तशीच अवस्था टिकून राहते. तिथं बालपण आणि म्हातारपण नाही. कुठं, देवगतीमध्ये. म्हणून परंतु तशी अवस्था मनुष्यामध्ये नाही. यात मनुष्यगतीमध्ये बालपण, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण 4 अवस्था आहेत. आणि जोपर्यंत तरुणपण आहे किंवा शारीरिक शक्ती आहे तोपर्यंत ह्या जिनधर्माचा मध्ये आपण मन लावायला पाहिजे. कारण ज्या प्रकारे कालांतरानं यौवन अवस्था म्हणजे तरुण अवस्था नष्ट होऊ होते आणि त्याच्या आतच धर्म करायला पाहिजे. त्याचे एक छोटं उदाहरण दिले की बूढ़ा बैल कुछ काम नहीं कर पाता. जसं एखादी अतिशय वय झालेलं बैल त्याच्याकडून काही काम करून घेऊ शकत नाही, कारण त्याला चालणं फिरणं आधी कठीण असतं. तसं वैसे ही बूढ़ा मनुष्य भी थक जाता है. मग त्याच्याकडून कुठलेही व्रत नियम आदी जास्त पाळले जाऊ शकत नाही किंवा शारीरिक कुठलेही कष्टाचं काम करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत ही शक्ती आहे त्या शक्तीचा सदुपयोग करायचा आहे. पुढं सांगतात, ओ छिन संयोग वियोगा, छिन जीवन छिन मृत्यू रोगा, छिन में धन यौवन जावे, किस विधि जग में सुख पावे. हे मनुष्य, हे आत्मन, जीव में संयोग वियोग, जन्म मृत्यु रोग का कोई भरोसा नहीं है. किस पल क्या हो जावे, धन निर्धन हो, यौवन बुढ़ापा सब लगा है. इस संसार में फिर बताओ कैसे सुख पाओगे. पंडित जी सांगत आहेत की हे मनुष्य, ह्या जीवनामध्ये संयोग वियोग, संयोग म्हणजे मिळणे, वियोग म्हणजे वेगवेगळं होणे, जन्म आहे, मृत्यू आहे, अनेक प्रकारचे रोग ह्या शरीरामध्ये कधी येतील याची गॅरंटी नाही. निरोगी शरीर कायमस्वरूपी आपण राहतं का, कधी कुठला रोग येईल सांगता येत नाही. म्हणून एका क्षणामध्ये हे सर्व काही बदलू शकतं. कधी एखादी अतिशय धनवान व्यक्ती कधी निर्धन होईल किंवा कधी निर्धन व्यक्ती अतिशय धनवान होईल हे सांगता जसं येत नाही, तसं तरुणपण कधी क्रमानं म्हातारपण होईल हे समजूसुद्धा शकत नाही. म्हणून ह्या संसारामध्ये अशी कुठली वस्तू आहे की कायमस्वरूपी स्थिर आहे, सतत ते परिवर्तन होत राहतं. ह्यासाठी जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे आणि आपल्याला योग्य द्रव्य क्षेत्र काल भाव भव आदी मिळालेला आहे याचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे असे इथं सांगितलेलं आहे. कारण आपल्याला वाटतं की हे कायमस्वरूपी टिकणार आहे, का टिकणार आहे का, नाही. एका क्षणामध्ये
कोणतरी धनी व्यक्ती असतो, तो दुसऱ्या क्षणामध्ये त्याच्याकडं काहीही राहू शकत नाही. धनी कुमार चरित्रमध्ये अकृत पुण्याच्या कथेमध्ये त्यांचे वडील अतिशय धनवान होते, परंतु अकृत पुण्याचा जीव ज्यावेळी गर्भामध्ये आला त्यावेळी सर्व काही धनसंपत्ती नष्ट होऊ लागली. आणि ज्यावेळी त्याचा गर्भातून जन्म झाला त्यावेळी त्याचे वडील वारले आणि अशी अवस्था आली की ज्याच्या घरी अनेक नोकर चाकर होते त्या घरातील आई आता दुसऱ्यांच्या घरी कामाला जाऊन पोट भरायची पाळी आली. तसं कोणत्या क्षणी अतिशय धनवान असेल किंवा कोणत्या क्षणी अतिशय गरीब होईल याचं काही सांगू शकत नाही. तोच अकृत पुण्य आहारदानाच्या प्रभावामुळं आणि मुनिराजांच्याकडून व्रत नियम घेण्याच्या भावने केला होता आणि त्याच पुण्याच्या उदयामुळं तो जो भविष्यामध्ये ज्या ठिकाणी गेला तो त्या प्रत्येक ठिकाणी त्याला न मागता धनसंपत्ती मिळू लागली. असंच कोणत्या वेळेला धनसंपत्ती अतिशय आहे, भरपूर आहे आणि कुठल्या वेळी धनसंपत्ती सर्व काही नष्ट होईल हे सांगू शकत नाही. म्हणून जोपर्यंत द्रव्य क्षेत्र काल भाव आहे तोपर्यंत त्याचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. बरं पुढं सांगतात, अंबरधन जीवन येहा गज करन चपल धन देहा तन दर्पण छाया जानो यह बात सभी उर आनो. हे जीव, बादलों का बरसना, धन का नष्ट होना, जीवन का निकल जाना, हाथी का सूंड का स्थिर होना, देह का कमजोर होना, इस प्रकार जो दर्पण में छायाचित्र आता जाता है वैसे ही सभी बातें जानना चाहिए. जसं आकाशामध्ये ढग किती वेळ एकाच आकारामध्ये स्थिर राहतं. जे मोठे मोठे ढग आहेत, आता काय तुम्हाला आकाशात बघितल्यानंतर सगळं समान दिसत आहे, परंतु ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये पांढरे ढग असतात, मोठमोठे एखादा कोणता तरी आकार दिसतो, तो आकार किती वेळ स्थिर राहतो? जास्त वेळ राहत नाही. आकार बदलतो किंवा पुढं निघून जातं. किंवा धन नष्ट होणे किंवा धनवान होणे किंवा जीवनकाळ आयुकाळ कुणाचं किती कसं निघून जाईल. जसं हातीचं एखादं सोंड म्हणा किंवा कान जास्त वेळ ते स्थिर ठेवत नाही, सारखं हलवत राहतं ते. किंवा शरीरामध्ये शक्ती कायमस्वरूपी किती टिकणार आहे? जास्त काय टिकत नाही. किंवा आरशामध्ये एखादं छायाचित्र किंवा एखादी वस्तू किती वेळ स्थिर राहणार आहे? जोपर्यंत त्याच्या समोर आहे तोपर्यंत. तिथनं बाजूला निघून गेलं त्याच्यातले प्रतिबिंब सुद्धा निघून जातं. ह्याच प्रकारे हे सर्व काही अशा अनेक प्रकार आहेत जे क्षणामध्ये त्याचं परिवर्तन करतं, स्थिर कायमस्वरूपी राहत नाही. तुम्ही तुमच्या बालावस्थेमध्ये जसं होता तसं आता आहे काय? जसं तरुण अवस्थेमध्ये जसं होता तसं आता आहे काय? बरं, जसं आता आहे तसं अनेक 2 वर्षांना 10 वर्षांना राहणार आहे का? काय राहणार आहे? असं कोण व्यक्ती आहे काय? नाही. जगात कुठलं असं औषध आहे काय की कायमस्वरूपी त्याचं आयुकर्म, शरीर सौंदर्य, शारीरिक शक्ती स्थिर राहणार आहे? असं नाही. साक्षात तीर्थंकरांना जरी पाहिलो आपण, कुणाला म्हणत आहे मी? साक्षात तीर्थंकरांना जरी पाहिलं आपण
तरीसुद्धा त्यांचं आयुकर्म कोण रोखू शकत नाही ना कुणी वाढवू शकत नाही. जगामध्ये एक मत आहे की यमराज घेऊन जातो. कोण घेऊन जातो? यमराज जर का घेऊन जात असेल तर यमराजाला कोणी घेऊन जाणार? सगळ्यांचं आयुकर्म संपत आल्यानंतर किंवा संपल्यानंतर घेऊन जातो म्हणत असेल तर यमराजाचा आयुष्य संपलं तर त्यांनाच नाही घेऊन जाणार. आणि लोक म्हणतात की ज्यानं जसं कर्म केलेलं आहे त्याचं सर्व कर्म वर लिहून ठेवले. कुठं? चित्रगुप्त. कोण? चित्रगुप्त. त्यांनी लिहून ठेवले म्हटलं. मग सगळ्यांचं लिहायचं म्हणलं, जगामध्ये किती लोक आहेत? अनंत लोक आहेत. मग प्रत्येकांचं लिहून ठेवायचं का असं कुठलं सॉफ्टवेअर आहे का त्यांच्याकडे? एकाच वेळी सगळ्यांचं कर्म लिहून ठेवायचं किंवा त्यांचं कर्म त्यांनी कधी लिहिणार? एक मान्यता आहे की चित्रगुप्त हा सर्वांचं कर्म लिहितो आणि त्याप्रमाणे फळ देतो आणि यमराज हा घेऊन जातो. ही मान्यता आहे, परंतु साक्षात तसं काही नाही. जैन धर्मामध्ये सांगितलं, स्वयं किए जो कर्म शुभाशुभ फल निश्चय ही वे देते, करे आप फल देय अन्य तो स्वयं किए निष्फल होते. ज्यानं जसं कर्म केलेलं आहे त्यानं त्याचं तो कर्म भोगणार आहे. असं कुठलाही जीव नाही की मी केलो कर्म आणि माझं कर्म दुसरं कोणतरी भोगणार आहे किंवा दुसऱ्यानं कर्म केलेलं मी भोगणार आहे. स्वतःचं कर्म स्वतःच भोगायचं. स्वतःचं कर्म दुसरा कोणी भोगणार नाही ना दुसऱ्याचं कर्म कोणी मी भोगणार नाही. म्हणून आपण आपल्या हातामध्ये आपलं मनुष्यभाव हे आपण स्वतः सुधरू शकतो. स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार आहे. स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार दुसरा कोणी नाही. हा निमित्त मात्र गुरु आदी आहेत, परंतु स्वतः घडवण्याची योग्यता कुणाकडे आहे? घडण्याची स्वतःकडेच आहे. तसं जोपर्यंत सर्व शक्ती आहे तोपर्यंत ह्या जीवनाचं सार्थकता घेऊन आपण त्याचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. ह्या प्रकारे ह्या जीवनामध्ये काहीही स्थिर नाही. सर्व काही क्षणामध्ये परिवर्तन होत जातं आणि ज्या अवस्थामध्ये आहे त्या अवस्थामध्ये तरी आपण धर्माचा, वेळेचा, द्रव्यक्षेत्र, कालभाव किंवा चातुर्मासाचा सदुपयोग करून घेतलो तरीसुद्धा आपलं कल्याण होऊ शकतं. ह्या प्रकारे पंडित ज्ञानोतरायजी यांनी लिहिलेले द्वितीय ढाल इथं पूर्ण झालेलं आहे. आता तिसरे ढाल प्रारंभ करतो. यायमले नित आयु क्यों न धर्म सुनीजे, नयन तिमिर नितहीन आसन यौवन चीजे, कमल चले नित कमला चले नहीं पेड़, मुख ढाके परिवारा, देह थके बहु पोष क्यों न लखे संसारा. तृतीय ढालमधील प्रथम गाथा इथं सांगितलेलं आहे. हे आत्मन आओ, नियम लो, प्रतिदिन आयु कर्म नष्ट होता जा रहा है, सो लाभ यही है. धर्म का श्रवण करो, आँख की ज्योति अहरनिश कमजोर हो रही है. इसी प्रकार यौवन अवस्था जानना चाहिए, जैसे आम पकने के बाद सड़ता है, सो मनुष्य के मरने पर उसका मुख ढक दिया जाता है, सो समझो. इस शरीर का पोषण करने पर भी यह शरीर थकता रहता है. ऐसा विचार कर संसार को देखो, तब संसार छूट जाएगा. जोपर्यंत आपल्याला वैराग्य येत नाही, काय म्हणत आहे मग,
जोपर्यंत वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत कुठलाही जीव ह्या संसारापासून सुटण्याची इच्छा करत नाही. काय करतो? काल एक मी उदाहरण दिलं होतं. कशाचं? एका कमळाचं उदाहरण दिलं होतं. त्या कमळाच्या उदाहरणासाठी जसं एखादी भोंगा अतिशय कठीण असं लाकडाला सहजतेनं छेद करतं आणि त्या लाकडाला छेद करून आरपार जाऊ शकतो. तोच भोंगा किंवा तसाच भोंगा सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या प्रकाशाने ते अतिशय प्रसन्न चित्त होऊन कमळ उमललेलं असतं आणि त्या कमळाच्या सुगंधाच्या मोहापोटी एखादा भोंगा भ्रमर त्या सुगंधाच्या इच्छेनं त्या कमळामध्ये जातो आणि त्या कमळामध्ये गेल्यानंतर एवढं मोहित होतो, किती वेळ निघून गेलं हे त्याला लक्षात येत नाही किंवा सूर्योदयचं सूर्यास्तपर्यंत कधी निघून गेलं हे त्याच्या लक्षात येत नाही आणि सूर्यास्त झाल्यानंतर कमळाची पाकळी तशीच उमलून राहते. काय राहते? सूर्यास्त झाल्यानंतर कमळाची पाकळी बंद होते. कमळाची पाकळी बंद झाल्यानंतर ऑक्सिजन किंवा हवा त्याला न मिळाल्यामुळं आत गुदमरायला चालू होतं. त्यालाही कळतंय की मला आता हवा मिळेना, त्रास होत आहे. बाहेर जाण्याचं एखादा जरी प्रयत्न करत असला, आचाशी येत आहेत सरेजून बरोबर. जसं भोंगा येत आहे कमळामध्ये गेल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर ते कमळाची पाकळी मिटून जाते आणि कमळाची पाकळी मिटल्यानंतर त्यालाही ऑक्सिजन हवा आधी न मिळाल्यामुळं आत गुदमरत असतं. त्या भोंग्यामध्ये शक्ती आहे की कमळामधून बाहेर येण्याची? आहे का नाही? आहे. लाकडाला सहजतेनं छेद करतं. कमळाची पाकळी कठीण का लाकूड कठीण? लाकूड कठीण आहे. परंतु कमळाची पाकळी मृदू आहे तरीसुद्धा त्याला छेदर करून बाहेर येण्याची इच्छा होते त्याची. त्या मोहामध्ये एवढं मग्न झालेला असतो की त्याच्यामध्येच गुदमरून मरतो, परंतु बाहेर येत नाही. तसंच आपल्याही जीवनामध्ये तुमच्याकडे ही शक्ती आहे की व्रत नियम ग्रहण करून ह्या संसारातून सुटण्याची, परंतु तुम्ही कशामध्ये अडकलाय? मोहाच्या निमित्ताने ह्या संसार प्रपंचामध्ये अडकलेला आहे. म्हणून जोपर्यंत मोहाला सोडत नाही तोपर्यंत ह्या शरीराला किंवा ह्या संसारातून पार होत नाही. हे तर आचार्य पंडितजी सांगत आहेत. हे आत्मन जोपर्यंत आपण ह्या आयुकाळामध्ये आहे, ह्या शरीरामध्ये आहे, तसं प्रतिदिवस आयुकर्म नष्ट होत आहे क्षणाक्षणाला आणि त्या आयुकर्माचा सदुपयोग आपण सद्धर्माला लावायला पाहिजे आणि ह्या आयुकर्मामध्ये धर्म श्रवण करायला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत ऐकण्याची शक्ती आहे कानामध्ये, डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती आहे किंवा शारीरिक शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण धर्माचं प्रतिदिन आपण त्याचा लाभ करून घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक क्षणाला हे नष्ट कमी कमी होत जाणार आहे आणि जसं यौवन अवस्था होती तशीच कायमस्वरूपी
राहत नाही. जसं एखादा आंबा पिकल्यानंतर जसं कैरी असते सुरुवातीला, नंतर कालांतरानं पक्वावस्था होऊन पिकतो तो, तसं जर का राहतं का ते? नाही, कालांतरानं तो नष्ट होऊन जातो, म्हणजे कुजतो तो. तसं हे मनुष्य जीवनामध्ये तिन्ही अवस्था स्थिर राहत नाही. जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत त्याचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे. जसं एखादा मनुष्य मेल्यानंतर जास्त वेळ ठेवतो का आपण? नाही, लगेच घेऊन जाऊ म्हणतो. जसं एखादी मनुष्य मेल्यानंतर त्याला शरीराचं मुख आधी झाकलं जातं, त्याप्रकारे ह्या शरीराचं आपण किती भरणपोषण करणार आहे? जोपर्यंत ह्या शरीरामध्ये जीव आहे किंवा शारीरिक शक्ती आहे तोपर्यंत आपण याची काळजी करत आहे. त्याला सारखं आपण अनेक प्रकारे त्याचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु कालांतराने हे सर्व काही नष्ट होऊन जाणार आहे असे विचार करून ह्या संसारापासून सुटण्यासाठी जोपर्यंत आपल्याला द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आदी याचं मिळालेलं आहे, जनधर्म आदी मिळालेला आहे, त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन आपण आपल्या जीवनाचा सदुपयोग करून घ्यावा हीच मी भावना ठेवतो. जय बोल आदिनाथ भगवान की